नाही, हे प्रकरण जे आहे ते राजकारणात होते म्हणण्याचा एकच माझा मथित अर्थ त्या दिवशी होता की ज्या दिवशी ही घटना घडली, ही दुर्दैवी घटना आहे. या घटना घडली त्या दिवशी कुठलंही काही कारण नसताना 1.5-2 दिवस म्हणजे कुठलं नाव घेतलं नाही, जबाबात घेतला नाही. SP साहेबांनी स्वतः डायरेक्टली सांगितलेलं की ह्याच्यात सौरव सोनवण्याचा कुठेही संबंध नाही, सगळा तपास करून सगळं करून. तरी पण ते संध्याकाळी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी SP साहेबांनी सांगितल्यानंतर रात्री 10-10:30 वाजता ही जॉब घेतला जातो. ही जॉब का घेतला? कुणाचं तरी काहीतरी प्रेशर असल्याशिवाय घेतला जात नाही. दुसरा विषय असा आहे हे मी का म्हणतो असं, कारण CID कडे अर्ज दिला सकाळी आणि 2 तासात ऑर्डर आली CIDची. म्हणजे जे ह्यांच्याकडे दिली, सदानंद दाते साहेबांकडे ज्यावेळेस अर्ज दिलाय सकाळी दिला आणि संध्याकाळी ऑर्डर. मग एवढं फास्ट आहे का आपलं महाराष्ट्र शासन? म्हणजे एवढं काय म्हणजे झालं? मला देण्याबद्दल काहीच ऑब्जेक्शन नाही. माझं मी त्यांचं कौतुक आणि धन्यवाद मानतो की त्यांनी ते जेवढं तात्काळीन CIDची चौकशी ही केली. मला काय अडचण नाहीये, CID केली तरी मला काय प्रॉब्लेम नाही. काय बरोबर, माझं म्हणणं आहे की बीड जिल्ह्यातल्या पोलीस यंत्रणेवर तुमचा भरोसा नाही का? सदानंद दाते सरांचा, त्यांचा नसेल भरोसा, त्याच्यामुळे त्यांनी लावलं. मला काय घेणं तरी. बीडच्या 2 दिवस SPनी तपास केलाय, पोलिसनी त्याच्या म्हणजे PIनी त्यांनी, त्याच्यानंतर SIT नेमली, त्याला IPS अधिकारी आहे, त्याच्यानंतर आता CID नेमली. मला जर माझं असं आहे या सर्व यंत्रणा सोडून तुम्ही CBI कडे द्या. CBI कडे जर दिलं ना, कारण CDRच्या बाबतीत बोललं जातंय, CDR आहे त्यांचे CDR. मी माझे जेवढेही आरोपी म्हणून आता अटक झालेत एवढ्या सगळ्या आरोपीच्या CDR मध्ये जर माझ्या मुलाचं कुठं जर नाव आलेलं असेल तर मी स्वतःच नेऊन देतो पोलीस स्टेशनला. आणि मी स्वतः इथंच फिरतोय ना, माझा मुलगा काय पळून गेला नाही, कुठं लपत नाही, छपत नाही, ऑनलाईन नाही सगळ्या गोष्टीत. लोक आरोपी एक गुन्हा दाखल झाल्या तर दुसऱ्याचे मुदत पळत होते सरकार असताना, सत्ता असताना. आम्ही बसतो म्हणजे याचा अर्थ काय? आम्ही कुठं गुन्हेगार नाहीत, मग आम्ही उजळ मात्याने ते थांबतोय. आता काही जणांचं काय म्हणणं की तुम्ही काही का असताना नाव घ्या. आता पोलीस नाव कसे घेणार आहेत आणि काय करणार? म्हणजे अटक करा, नाव घ्या आणि पुन्हा कोर्टानं सोडूया असंही बोललं जाते. असं कुठं असतंय का? लोकशाही तुम्हाला आणि आम्हाला नाही. दुसऱ्या बाजूला एक कालपासून वक्तव्य, एक व्हिडिओ व्हायरल होतोय. नवनाथ वाघमारे मराठा मुलींच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून हे बघा, कुठल्याही महाराष्ट्रातली महिला असो मुलगी असो, तिच्या बाबतीत सर्वांचे विचार एकदम प्लेन पाहिजेत. जर कुणी असं काही करत असेल, असं जर कुणी काही बोलत असेल तर त्याचे विचार किती सडलेले आहेत हे दिसतंय. त्याच्यामुळे ही जी स्वतःला नेते म्हणून घेतात त्यांना माझी विनंती आहे की तुमचे जे विचार आहेत ते सडलेले विचार, कुठल्याही जाती धर्माच्या महिलेविषयी किंवा मुलाविषयी असं तुम्ही बोललं नाही पाहिजे. तुम्ही त्या वृत्तीचे आहात, तुमचे संस्कार काय, तुमचा विचार काय, हीच महाराष्ट्राला दिसतोय तुमच्या या वागणीवर. त्याच्यामुळे तुमच्या ह्या सडलेल्या बुद्धीचा जे काय झालंय तुमचं ते तुम्ही तिकडेच हे करा. लकला पाहिजे तुम्हाला. पण आमच्या कुठल्या महिलेवर याच्यावर जर बोलाल तर याद राखा, महाराष्ट्रात तुम्हाला लोक